वडिलांच्या प्रॉपर्टीवरती लोन काढावं आणि ते पैसे तिथे भरून घर घ्यावं आणि वडिलांच्या प्रॉपर्टीवर काढलेल्या लोनचे हप्ते भरावे, तितका साधा विचार होता. म्हणूनच एक घर घेतलं की जेणेकरून त्याच्या भाड्यापोटी गावाला जाऊन का होईना पण त्याच्या भाड्यावर जगू, इतका साधा विचार होता. म्हणून घर घेण्याचं स्वप्न बाळगलं होतं. त्याकरता वडिलांचं हे घर, डोंबिवलीतलं हे घर मी मॉर्गेज केलं एका प्रायव्हेट फायनान्सकडे आणि ते पैसे मी आस्था प्रॉपर्टीजच्या माध्यमानं गुंतवले एक घर घेण्यासाठी. पण तिथे असणारे सच्चिदानंद बामणे, ॲग्नेलो परेरा, आकाश सोनी, सगळ्यात यांचा मास्टर माइंड म्हणजे शैलेश काकण. त्याचबरोबर असणारे त्यांचे अजून 2 साथीदार, ते म्हणजे अभिषेक गुजर आणि एक बेळमकर नावाचा, रुपेश बेळमकर नावाचा. ही सगळी टोळी आहे आणि यांच्यावर नक्कीच कोणाचं तरी वरदहस्त आहे. यांनी अनेक कुटुंबांची अशी फसवणूक केलेली आहे की घर देतो असं सांगून पहिलं एक नॉर्मल घर दाखवायचं, नंतर त्याचा व्यवहार होत नाही, एक मोठी रक्कम काढून घ्यायची आणि नंतर SRAचं घर दाखवून वडिलांच्या प्रॉपर्टीवरती लोन काढावं आणि ते पैसे तिथे भरून घर घ्यावं आणि वडिलांच्या प्रॉपर्टीवर काढलेल्या लोनचे हप्ते भरावे, तितका साधा विचार होता. म्हणूनच एक घर घेतलं की जेणेकरून त्याच्या भाड्यापोटी गावाला जाऊन का होईना पण त्याच्या भाड्यावर जगू, इतका साधा विचार होता. म्हणून घर घेण्याचं स्वप्न बाळगलं होतं. त्याकरता वडिलांचं हे घर, डोंबिवलीतलं हे घर मी मॉर्गेज केलं एका प्रायव्हेट फायनान्सकडे आणि ते पैसे मी आस्था प्रॉपर्टीजच्या माध्यमानं गुंतवले एक घर घेण्यासाठी. पण तिथे असणारे सच्चिदानंद बामणे, ॲग्नेलो परेरा, आकाश सोनी, सगळ्यात यांचा मास्टर माइंड म्हणजे शैलेश काकण. त्याचबरोबर असणारे त्यांचे अजून 2 साथीदार, ते म्हणजे अभिषेक गुजर आणि एक बेळमकर नावाचा, रुपेश बेळमकर नावाचा. ही सगळी टोळी आहे आणि यांच्यावर नक्कीच कोणाचं तरी वरदहस्त आहे. यांनी अनेक कुटुंबांची अशी फसवणूक केलेली आहे की घर देतो असं सांगून पहिलं एक नॉर्मल घर दाखवायचं, नंतर त्याचा व्यवहार होत नाही, एक मोठी रक्कम काढून घ्यायची आणि नंतर SRAचं घर दाखव